शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. फडणवीसांसह पवारांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही. आरोपींवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटेसह प्रदीप घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर कारवाई. खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य. मनोज जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम. गृह विभागानं निर्णय घेतलाय. आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही. आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय. परळीशी आमचा संबंध नाही. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. हाके साहेब पाया पडतो. कुणाचाही उचल घेऊन बोलू नका. सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला. सुरेश धस तुम्हीच आमची उचल फेडा. लक्ष्मण हाकेंचं उत्तर. सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. वाल्मिक कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोवरून अजितदादांचं भाष्य. खंडणी ते हत्या प्रकरण हे कटकारस्थान. वाल्मिक कराडावरही मकोका लावा. सर्व आरोपींवर 302 लावून फाशी द्या. देशमुख कुटुंबियांची मागणी. बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 2 वेळा फोनवर संवाद. 6 डिसेंबरच्या दोघांमधील संवादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या. सूत्रांची माहिती. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जुना व्हिडिओ समोर. 144 हार्वेस्टिंग मालक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला भेटतानाचा व्हिडिओ. तर अनुदान देण्याच्या आमिषानं फसवल्याचा 140 शेतकऱ्यांचा कराडवर आरोप. वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत. मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद. सुशीलनं मॅनेजरच्या घरी घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी. विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग. सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र. निमंत्रण उशिरा केल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दादागिरी करत उद्योजकांना धमकी दिल्यास कठोर कारवाई. कुणी खंडणी मागत असल्यास उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे. उदय सावंत यांचं आवाहन. ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार. संजय राऊतांची घोषणा. तर एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. काँग्रेससोबत जाणार ठाकरेंची ब्लंडर मिस्टेक. आता पश्चाताप होतोय. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर विधानसभेला विरोधात लढलेल्यांना तुर्तास महायुतीमध्ये प्रवेश नाही. बावनकुळेंकडून स्पष्ट. ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं. मग आम्ही निर्णय घेऊ. वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य.